एक मिनिट विचार करा, जर ChatGPTने तुमच्या ट्रिपचं फक्त प्लॅनिंगच नाही केलं, तर चक्क फ्लाईटची तिकीटं सुद्धा बुक केली, हॉटेलचं पेमेंट केलं आणि थेट फायनल तिकीट तुमच्या हातात दिलं तर कसं वाटेल? कल्पना करा ना, एक असा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो तुमच्याशी फक्त गप्पा मारून थांबत नाही, तर प्रत्यक्षात कामं पूर्ण करतो. आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आणि स्टार्टअप फाउंडर्सचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका जबरदस्त टेक ट्रेंडबद्दल बोलणार आहोत जे भविष्यातली आपली काम करण्याची पद्धत म्हणजे पूर्ण डिजिटल वर्कफोर्स बदलून टाकणार आहे. होय, आपण एजंटिक एआय म्हणजेच एजंटिक एआयची ओळख करून घेणार आहोत. 2026 पर्यंत प्रत्येक कंपनीच्या बोर्डरूममध्ये फक्त याचीच चर्चा असेल. चला तर मग एआयच्या या पुढच्या मोठ्या लाटेसाठी आपण आजच तयार होऊया. ओके, तर यात आपण काय काय बघणार आहोत? आजच्या या वर्कशॉपमध्ये आपण 6 प्रमुख गोष्टी पाहणार आहोत. पहिली म्हणजे नवीन एआय क्रांती, त्यानंतर जनरेटिव्ह विरुद्ध एजंटिक एआय मधील फरक, एजंटिक एआय नक्की कसं काम करतं, त्याचे रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स अँड टूल्स, यामागची तांत्रिक माहिती आणि शेवटी याची आव्हाने आणि भविष्य. आपण बेसिक कन्सेप्टपासून थेट बिझनेस ॲप्लिकेशन्सपर्यंत सगळं कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. द न्यू एआय रिव्होल्यूशन, चॅटबॉट्सपासून थेट डिजिटल एम्प्लॉईजपर्यंतचा प्रवास. सध्या जग एका अतिशय मोठ्या टेक्नॉलॉजी शिफ्टमधून जात आहे. एआय आता फक्त तुम्हाला मदत करणारं चॅट टूल राहिलेलं नाहीये. आपण आता अशा टप्प्यावर आहोत जिथे एआय स्वतः निर्णय घेतं. हा प्रवास बघा ना, किती थक्क करणार आहे. 2010च्या दशकात फक्त बेसिक एआय आणि ऑटोमेशन होतं. मग 2022मध्ये आपण ChatGPT सारखे जनरेटिव्ह एआय पाहिले, ज्यांनी पूर्ण जगात खळबळ उडवून दिली. आणि आता 2026च्या दिशेने वाटचाल करताना आपण एजंटिक एआय म्हणजे स्वतःहून काम करणाऱ्या ऑटोनॉमस सिस्टम्सच्या युगात प्रवेश करत आहोत. आता ही आकडेवारी बघा. इंडस्ट्री रिपोर्ट्सनुसार तब्बल 90% जास्त मोठ्या कंपन्या आधीच एआय एजंट्सचा वापर करून त्यांचे पूर्ण बिझनेस वर्कफ्लो मॅनेज करण्याचे प्रयोग करत आहेत. हे केवळ भविष्य नाहीये, हे आज आणि आत्ता घडतंय. आणि म्हणूनच जे लोक आत्ता हे तंत्रज्ञान शिकतील त्यांच्यासाठी प्रचंड मोठ्या जॉब आणि बिझनेसच्या संधी निर्माण होणार आहेत, हे नक्की. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जनरेटिव्ह एआय विरुद्ध एजंटिक एआय. हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, जनरेटिव्ह एआय हे प्रॉम्प्ट बेस्ड आहे, म्हणजे तुम्ही कमांड दिली तरच ते काम करतं. ते फक्त टेक्स्ट, इमेज किंवा कोड तयार करतं. पण एजंटिक एआय हे गोल बेस्ड म्हणजे उद्दिष्टांवर आधारित आहे. जनरेटिव्ह एआय तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरे देतं, पण एजंटिक एआय तुमच्यासाठी प्रॉब्लेम्स सोडवतं, एकापेक्षा जास्त स्टेप्स स्वतः प्लॅन करतं आणि कोणतीही मानवी मदत न घेता कामं पूर्ण करतं. आता आपल्याला एआयला फक्त एक सॉफ्टवेअर टूल न मानता एक डिजिटल कर्मचारी म्हणून बघायला सुरुवात करावी लागेल. हे समजण्यासाठी आपण जपानच्या ट्रिपचं एक भारी उदाहरण घेऊया. जर तुम्ही जनरेटिव्ह एआयला सांगितलं की $1500च्या बजेटमध्ये माझी जपानची ट्रिप प्लॅन कर, तर ते तुम्हाला फक्त फिरण्याच्या जागा आणि काही हॉटेल्सची नावे सुचवेल. पण जर तुम्ही हेच काम एजंटिक एआयला दिलं, तर ते चक्क स्वतः फ्लाईट सर्च करेल, हॉटेलच्या किमती कम्पेअर करेल, तुमचं रिझर्वेशन बुक करेल आणि तुमचा फायनल ट्रिप प्लॅन थेट तुमच्या ईमेलवर पाठवेल. सोप्या भाषेत सांगायचं तर जनरेटिव्ह एआय फक्त आयडिया देतं आणि एजंटिक एआय त्या आयडिया प्रत्यक्षात अंमलात आणून काम पूर्ण करतं. चला आता तिसऱ्या भागात बघूया की हे सगळं काम नक्की कसं करतं. एजंटिक एआय आणि त्याचं रिॲक्ट फ्रेमवर्क. थोडा विचार करा, आपला मानवी मेंदू एखाद्या गुंतागुंतीच्या कामावर कसा रिॲक्ट करतो? आपण आधी विचार करतो, लॉजिक लावतो आणि मग त्यानुसार एखादं टूल वापरतो, बरोबर ना? एजंटिक एआय सुद्धा अगदी तसंच काम करतं. या पूर्ण प्रोसेसला रिॲक्ट म्हणजे रिझन प्लस ॲक्ट लूप असं म्हणतात. या 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, गोल ठरवणे. दुसरी, प्लॅन करणे म्हणजे मोठ्या कामाला छोट्या लॉजिकल स्टेप्समध्ये विभागणे. तिसरी, ॲक्ट म्हणजे कॅल्क्युलेटर, इंटरनेट किंवा कॅलेंडरसारख्या टूलचा स्वतः वापर करणे. आणि चौथी स्टेप म्हणजे ऑब्झर्व, म्हणजे आपण जे काम केलंय त्याचं रिझल्ट बघून त्यात सुधारणा करणे. जसा एक स्मार्ट कर्मचारी विचार करतो, तसाच हा एआय एजंट विचार करून पुढे जातो. आता आपण चौथ्या भागात हे बघूया की रिअल वर्ल्डमध्ये याची ॲप्स आणि टूल्स कशी वापरली जात आहेत. हे तंत्रज्ञान किती पॉवरफुल आहे याची ही काही उत्तम उदाहरणे आहेत. हे फक्त थिअरी नाहीये बरं का. आज अनेक मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्स याचा प्रत्यक्ष वापर करत आहेत. मार्केटिंगमध्ये एआय एजंट्स स्वतः इंटरनेटवर रिसर्च करतात, पोस्ट लिहितात आणि सोशल मीडियावर ऑटोमॅटिकली शेड्यूलही करतात. सेल्समध्ये ते कस्टमर सपोर्ट आणि लीड फॉलोअप स्वतः हाताळतात. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तर ते रिक्वायरमेंट समजून घेऊन स्वतः कोड लिहितात आणि बग्ससुद्धा फिक्स करतात. स्टार्टअप फाउंडर्ससाठी हे अक्षरशः अदृश्य एआय कामगार आहेत,
जे तुमचा पूर्ण बिझनेस वर्कफ्लो अतिशय कार्यक्षमतेने मॅनेज करू शकतात. आता प्रश्न असा येतो की हे सगळं बनवायचं कसं? यासाठी काही खास टूल्स आहेत. लँगचेन आणि लँगग्राफ हे नवशिक्यांसाठी आणि डेव्हलपरसाठी इंडस्ट्री स्टँडर्ड टूल्स आहेत. या व्यतिरिक्त क्र्यू AI आणि ऑटोजीन सारखे फ्रेमवर्क्स आहेत जे मल्टी एजंट सिस्टम्स बनवण्यासाठी वापरले जातात. म्हणजे जिथे अनेक AI एजंट्स एकमेकांशी बोलून काम करतात. आणि जर तुम्हाला जास्त कोडिंग नसेल करायचं तर N8N सारखे नो कोड प्लॅटफॉर्मसुद्धा आहेत. कोडिंगच्या खोलात न जाता सांगायचं तर हे ते महत्त्वाचे पायाभूत घटक आहेत ज्यावर आपल्या भविष्यातील AI सिस्टम्स उभ्या राहणार आहेत. 5वा भाग, द टेक अंडर द हुड. यामागचं RAG, टोकन्स आणि कॉस्टचं तंत्रज्ञान. तुम्ही फाउंडर असा किंवा डेव्हलपर AI सिस्टम वापरण्यापूर्वी या बेसिक गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा एका लहान मुलाने आपल्या आईला दिवसभराची कहाणी सलग 2-3 तास न थांबता सांगितली तर तिला सगळं लक्षात राहील का? साहजिकच माहितीचा ओव्हरलोड होईल. AIचं पण अगदी तसंच असतं. कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे AIची एका वेळी माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता. जर एकाच वेळी खूप जास्त माहिती दिली तर सिस्टीम ती प्रोसेस करू शकत नाही किंवा आधीची माहिती विसरून जाते. आता बिझनेस करताना तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागतो. लोकल मॉडेल्स वापरायचे की क्लाउड APIs? स्टार्टअप फाउंडरसाठी APIs वापरणं सर्वात स्वस्त आणि सोपे आहे. जवळपास 90% कंपन्या तेच वापरतात. लोकल मॉडेल्स स्वतःच्या सर्व्हरवर चालवणं जवळपास 32 पटीने जास्त महाग असते. पण हो, जर तुम्ही बँकिंगसारख्या क्षेत्रात काम करत असाल जिथे डेटा सिक्युरिटी अत्यंत महत्त्वाची असते, तिथे मात्र लोकल मॉडेल्स वापरणं गरजेचं ठरतं. याचबरोबर अजून एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे RAG, म्हणजेच रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. समजा तुम्ही AIला असा प्रश्न विचारला की रुद्र शर्मा अजूनही आपल्या कंपनीच्या फ्रॉड डिपार्टमेंटमध्ये आहेत का? आता AI हे इंटरनेटवर शोधणार नाही, कारण ती माहिती तिथे नसतेच. ते तुमच्या कंपनीच्या अंतर्गत प्रायव्हेट डेटाबेसमध्ये शोधेल आणि तुम्हाला अचूक उत्तर देईल. पण इथे गार्डरेल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुमच्या फायनान्स कंपनीच्या AIला कोणी विचारलं पिझ्झा कसा बनवायचा, तर त्याने पिझ्झाची रेसिपी देण्याऐवजी अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं नकार द्यायला हवा आणि कंपनीची खाजगी माहिती कुठेही लीक होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. आता येऊया आपल्या शेवटच्या आणि अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, आव्हाने आणि भविष्य. या AI क्रांतीमध्ये नक्की काय धोके आहेत? बघा, या AI क्रांतीमध्ये सगळंच काही चांगलं नाहीये. काही धोकेसुद्धा आहेत ज्यांकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. सर्वात मोठा धोका म्हणजे AI हॅल्युसिनेशन. कधीकधी AI अतिशय आत्मविश्वासाने तुम्हाला पूर्णपणे चुकीची माहिती देतं, जसं की 2+2=5 असं ठामपणे सांगणं. AI ही काही जादूची कांडी नाहीये. त्यामुळे मानवी लक्ष म्हणजेच ह्युमन ओव्हरसाईट आजही अत्यंत गरजेची आहे. डोळे झाकून AIवर विश्वास ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं. आणि तुम्हाला एक आश्चर्यकारक फॅक्ट सांगतो. जनरेटिव्ह AI चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणात वीज आणि ऊर्जा लागते. जगात कुठेतरी मोठी डेटा सेंटर्स प्रचंड ऊर्जा खर्च करत असतात फक्त तुमच्या एका प्रश्नाचे साधे उत्तर देण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक छोट्या प्रॉब्लेमसाठी AIची गरज नसते. जर एखादा बिझनेस प्रॉब्लेम पारंपरिक आणि साध्या सॉफ्टवेअरने सुटत असेल तर विनाकारण AIचा वापर करून पैशांचा आणि ऊर्जेचा अपव्यय आपण टाळायलाच हवा. जाता जाता एक अतिशय पॉवरफुल विचार आपण समजून घेऊया. AI माणसांची पूर्णपणे जागा घेणार नाही, पण जे लोक AIचा वापर करतात ते नक्कीच त्या लोकांची जागा घेतील जे AI वापरत नाहीत. येत्या काळात अनेक कामं ऑटोमेट होतील हे नक्की आहे, पण क्रिएटिव्ह कंट्रोल आणि बिझनेसची स्ट्रॅटेजी ही माणसांच्याच हातात राहील. त्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा या नवीन तंत्रज्ञानाशी लवकरात लवकर जुळवून घेणं यातच खरं शहाणपण आहे. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. 2026 मध्ये जेव्हा ही ऑटोनॉमस AI वर्कफोर्स पूर्ण क्षमतेने अस्तित्वात येईल तेव्हा ती वर्कफोर्स मॅनेज करण्याचं कौशल्य तुमच्याकडे असेल का? आजच एजंटिक AI फ्रेमवर्क शिकायला सुरुवात करा आणि आपला पहिला डिजिटल एम्प्लॉय बनवण्याच्या दिशेने पाऊल टाका. या माहिती सत्रात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सतत शिकत रहा, नवनवीन प्रयोग करत रहा आणि या भविष्यासाठी तयार रहा.